श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, या संदेशासाठी तुझी निवड करण्यात आली आहे. तुला चिंता विरहित करण्यासाठी माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार लवकरच घडणार आहेत. तू जर या संदेशापर्यंत पोहोचला आहेस तर पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी खूप काही भाग्याची ठरणार आहेत. तेव्हा या संदेशाला न टाळता संपूर्ण ऐक, कारण तुझ्या जीवनातील जे काही परिवर्तन होणार आहे ते माझ्या आशीर्वादाने होणार आहे. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, देवाकडे येता, तेव्हा देवही तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत असतात. तेव्हा शांतता ठेवा. कधीही मनात उद्विग्नता ठेवू नका. जे कोणी तुमचा विरोध करताना दिसत आहेत तेही काही काळातच तो विरोध सोडून तुमच्या दिशेने वळू लागतील. तुमच्या होकारात तेही होकार नक्कीच मिळवतील. तुम्ही ज्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहात की त्यांनी तुमच्या ज्या काही कार्यात अडथळे निर्माण केले आहेत त्या कार्यातून आता त्यांनी मागे सरावे, तर ते देखील आता या शुभ वेळेत घडून येणार आहे. बाळा, मी तुझा देव आहे. तुझ्यासाठी माझे कार्य अनंतरित्या सुरू आहे. तुला जरी आज ते पडद्याआड दिसून येत असले तरीही चिंता व्यग्रता मनात ठेवू नकोस. जे काही कार्य घडून जायचे आहे ते नक्कीच घडून जाणार आहे. त्यासाठी मनात खूप काही शंका कुशंकांना स्थान देऊ नकोस. देव तुझ्यासाठी असे काही मार्ग मोकळे करत आहे, पण ते आज आणि आत्ताच होणार असे नाही, परंतु काही कालावधीत तुझ्या कार्यांना ती गती मिळताना तू अवश्य पाहू शकशील. बाळा, कधीकधी तुम्हाला खूप काही विचारही पडतात आणि तुमच्या मनात खूप काही निराशेच्या भावनाही जागृत होऊ लागतात. पण मी आज तुला या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुझ्या मनातील त्या नकारात्मक गोष्टी सर्व काही बाहेर काढून टाक. कारण या ब्रह्मांड नायकावर तुझा विश्वास आहे ना? तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवून हा संदेश ऐकत आहेस ना? मग माझ्यावर सर्व काही चिंता सोडून निश्चिंत राहा. आपल्या कर्मात अधिक मन रमव, कारण येणारा काळ तुझ्यासाठी खूप काही चमत्कार घेऊन येणारा असेल. बाळा, मला माहीत आहे तुझे प्रयत्न उच्च स्तरावर जाण्यासाठी खूप काही सुरू आहेत आणि त्यासाठी माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत असेल. तुझे जीवन उंचावणारे आशीर्वाद मी देऊ इच्छितो. बाळा, ते स्वीकार कर. मनपूर्वक तू केलेली प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे. कधीही स्वतःला एकट्या मानण्याची चुकी करू नकोस, कारण प्रत्येक क्षणाला तुझा देव तुझ्या सोबत असेल. जेव्हा तुला हरलेले वाटेल, जेव्हा तुला एकांत हवा असेल असे वाटत असेल, तेव्हा माझ्याकडे ये, माझी प्रार्थना कर आणि मी ती ऐकील. यावर तुझा विश्वास ठेव. कारण जेव्हा तुम्ही खूप काही जागून हारून जाता, तुमच्या मनाला त्या वेदना, दुःख, ताण, तणाव आणि शंका येतात, तेव्हा देवाकडे या आणि देवावर ते सर्व काही निशंक सोपवून निश्चिंत व्हा. कारण देव तुमची मदत करण्यासाठी अगदी या क्षणाला देखील तुमच्या समोर उपस्थित आहे. तुम्ही फक्त विश्वासाने देवावर ते सर्व काही सोपवावे. देवाशी अशी इच्छा आहे की तुम्ही जेव्हा सर्व काही मागू इच्छिता त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणेही तितकेसे आवश्यक आहे. जर कुणाला बसल्या जागी काही प्राप्त होत असेल तर ते काही काळापुरते मर्यादित असेल,
पण जेव्हा निरंतर तुम्हाला तुमच्या कर्मातून काहीतरी हवे असेल तेव्हा तो मोठा आशीर्वाद घेऊन येणारा देवांचा आशीर्वाद असेल. बाळा, तुझ्या मनातील चिंता मी ओळखतो की आताचे तर होऊन जाईल, पण पुढे कसे मला माहीत आहे. या तुझ्या मनातल्या त्या सर्व चिंता संपवणारा आजचा हा दैवी संदेश ज्या क्षणाला तू ऐकायला घेशील त्या काही काळातच तुला माझे आशीर्वाद प्राप्त होतील. जे कोणी वाईट शत्रू तुझ्या मागे खूप काही त्रास तुला देत आहेत, तुझ्या कार्यात अडथळे उत्पन्न करण्याचा प्रयत्नही करत आहेत, त्यांना आता तुला विसरण्याची वेळ आली आहे. कारण त्यांना आता तुझ्या कार्यातून तुझ्या मार्गातून काढून टाकण्याची ती शुभ वेळ येत आहे. माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यासाठीच निरंतर कार्य करत आहे. तुला कधी कधी असे वाटते की काही गोष्टींची वेळ निघून जात आहे, पण तुझा भगवंतावर ठेवलेला विश्वासच तुझ्या कामी येईल. बाळा, तुझी वेळ निघून जाण्याअगोदर देव तुझ्यासाठी कार्य करत आहे यावर संपूर्ण विश्वास ठेव. देव तुझ्यासाठी जे काही कार्य करत आहे त्यात तुला मोठ्या यशाची हमी देणारा आशीर्वादही तुझ्या मार्गात येत आहे. बाळा, निराशेतून बाहेर ये. जर तुला असे वाटत आहे की ही जाणारी दिवाळी माझ्याकडे खूप काही देऊन गेली आहे, तर हा देवाचाच आशीर्वाद मानून ते सर्व काही मिळालेले आनंदाने स्वीकार कर. अगर तुम्हाला भीती वाटत आहे, भय वाटत आहे की काही गोष्टी ज्या चुकीच्या घडल्या आहेत त्या पुन्हा कधीही माझ्या आयुष्यात घडू नये, तर त्यासाठी देवाची मनोभावे आर्ततेने प्रार्थना करा. कारण देव तुमची प्रार्थना ऐकत आहेत. देव तुमचे सर्व काही गाराने ऐकत आहेत. तेव्हा देवाला प्रार्थना करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, लवकरच तुझ्याकडे एक आनंदाची बातमी देण्यात येत आहे. ज्या आनंदाच्या बातमीसाठी तुझे मन उत्सुक आहे, तू खूप काही काळजीत होतास, हे पाहूनच आजचा संदेश तुझ्यासाठी देण्यात आलेला आहे. माझ्या प्रिय बाळा, तू उत्सुकतेने हा ऐकावा अशीच माझी इच्छा आहे. जेव्हा देवाची इच्छा तुझ्यापर्यंत आली आहे तेव्हा शेवटपर्यंत या संदेशाला ऐकत राहा. कारण यात तुझे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद मी तुला देऊ इच्छितो. बाळा, मनातील क्लेश, अहंकार आणि राग काढून टाक. कारण तो ज्याच्यासाठीही आहे त्यासाठी आता तुला ते कार्य करण्याची आवश्यकता नाही. कारण अशा लोकांना तुझ्यापासून दूर करण्यात येत आहे जे तुझ्यासाठी अत्यंत त्रासदायक, तापदायक होते. आता तुला त्यांच्यापासून मुक्तता देण्यात येत आहे. बाळा, माझ्यावर आणि माझ्या शक्तीवर तुझा विश्वास असेल तर माझा देव महान लिहायला विसरू नको. जेव्हा तू माझा देव महान म्हणशील ना, तेव्हा तुझ्याकडे माझा एक आशीर्वाद चमत्काराच्या रूपात तुला प्राप्त होईल. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आजपर्यंत तुझ्या शत्रूंमुळे जो काही त्रास, जे काही तुला क्लेश भोगावे लागले आहेत, सहन करावे लागणारे क्लेश आहेत, ते सर्व काही दूर होत आहेत. तुला या समाजात वावरताना अनेक अडचणींचा सामनाही करावा लागत आहे. खूप काही वेदना, दुःख सहन करून तू खूप काही कष्टातून दिवसही काढले आहेत. ते सर्व काही तुझ्या देवानी पाहिले आहे. पण आता मात्र ते तुझे सर्व काही त्रास, क्लेश, दुःख हरण करणारा माझा आशीर्वाद तुझ्यापर्यंत आला आहे. आता चिंतामुक्त हो, काळजीमुक्त हो.
कारण देवाचा आशीर्वाद तुझे जीवन उच्च स्तरावर नेणारे आहे. तुझ्या जीवनातून त्रास कमी करणारे आहेत. प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हीही जर हा संदेश ऐकत आहात तर यातील आशीर्वाद हे सर्व काही तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवले आहे. तुमच्या चिंता, क्लेश, दुःख हरण करणारा हा स्वामींचा आध्यात्मिक संदेश तुमच्यापर्यंत आला असून तुमची निवड करून तो तुम्हाला देण्यात आला आहे. तुमच्या चिंता, सर्व काही क्लेश, दुःख हरण होऊन तुम्हाला सुखाची प्राप्ती व्हावी, तुम्हाला आनंदाची प्राप्ती व्हावी, तुम्हाला आशीर्वादांची प्राप्ती व्हावी अशीच स्वामींची ही इच्छा आहे. तेव्हा ते सर्व काही आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी होय स्वामी मी तत्पर आहे असे कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अत्यंत प्रीतीने करत राहा. तुम्ही पाहाल तुमच्या आयुष्यातल्या कितीतरी कमतरता स्वामींनी नष्ट केल्या आहेत. दुःख, यातना सहन करण्यासाठी आता तुम्हाला काहीही आवश्यकता पडणार नाही, कारण देव तुमच्यासाठी ते मार्ग उत्पन्न करतील जिथून तुमच्यासाठी सुख, आनंद येत आहे. तेव्हा त्या मार्गावर चालण्यासाठी होकार द्या. स्वामी मी त्या मार्गावर चालण्यासाठी सज्ज आहे असे कमेंटमध्ये लिहा आणि देवाचे चमत्कार पाहायला, आशीर्वाद स्वीकार करायला तत्पर व्हा. सर्व काही चांगलं होईल. स्वामींच्या नामात राहा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे सर्व काही कल्याण हो, तुमच्या समस्या नष्ट होत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.